बाळू तू खरं सांग, मला इथे तू का आणलंस? तुझा आई बाप लागल्यात जमिनीत जे धन आहे का नाही त्याच्या माग. मग त्याचे काय? अरे ते धन फुकाफुकी येत नसतं या, जीव मागतय ते. पण माझा जीव माझे आऊ आणि अप्पा का देतील? गुंडप्पा, धन ही अशी गोष्ट आहे ती माणसं नाती गोती हाय बघत. गरम पाणी दे प्याया. वय तेच करते. काय खोळा आहे का काय तुझा लेख? आता तुम्ही बी मलाच बोला. पंचाच्या पोराला घरला घेऊन आला आणि खेळत बसला. काय म्हणावं, झोपेचं खोबरं केलं या नुसतं. अहो, मला बी झोपू देईना. त्यात त्या गुंडप्पाला रातची बी भूक लागते. बाळाला खोळा का म्हणतात ते आता समजलं मला. सांग कशाला करायचं आज? बाळूला झोपायला सांग की. अरे आता रात सरल पाठ होईल. तू नाही म्हणायचं होतं ना त्याला. काय राकाचा लेख आहे त्यो. नाही म्हणलं असतं आणि त्यानं घरला जाऊन सांगितलं असतं तर बरं दिसलं असतं का? अरे दुसऱ्याला काय नावं ठेवायची? आपल्या बाळाला समजाय ना ग. मी उद्या दिसभर झोपून राहणार बघ. बरं तू जा आणि बघ सांगून ऐकतात का ते. माझं कोण ऐकतच नाही. मला बी बोलता येईना. आम्ही काहीतरी बोलायचो आणि तो पंचाला जाऊन सांगायचं. बरं जाऊ द्या. एका रात्रीनं काय होतंय, उद्याच्याला थोडंच येतोय त्यो. कोणी बघितलंय? अजून थोड्या वेळानं बाहेरच जाऊन बसतो. कशाला? बघूया की आज काय होतंय गावात आणि त्या जागेवर. तुम्हासनी बी त्या ताताची सवय लागली हाय. आता लागलीच रागवू नका. जरा पण मला इथे काही होणार नाही ना? अरे म्या इथं असताना तुला काय होऊ देईन म्या? तर गुंडप्पा माझी आण घे, हे कुठं बाहेर बोलणार नाहीस म्हणून. नाही बोलणार. समधी आपल्याला कटाळून आत गेली आहेत. चल बघू. चल. मी धन आहे, मला बाहेर काढ. मी धन आहे. सात पिढ्या बसून खातील एवढे सोन्या नाण्याने भरलेले 7 रांजण आहेत. अहो कवा धरणं थांबलो. हळू बोल की रे फुकटा. बैलगाडी आणून ठेवली आहे. खड्डा कोण खुदणार? माणसं आणली आहेत ना. अयो कुठून आणली? जी बाहेर गावची आणली आहे. अयो चांगले केले. सगळे समजावून सांगितले का? हा होय होय. पर काय आहे ते मला बी ठाव नाही ना. विचारू पण नकोस. त्याने तोंड उघडलं तर. बंदूक आण रे माझी. नाही नाही राहू दे. बंदूक आण म्हणतो माझी. हा होय. ए तत्या, कोणी आवाज केला तर त्याच खड्ड्यात पुरीन एकेकाला. मी आता कसलाच आवाज नाही काढीत. अय्य,
ए त्या माझं हे काम जर मनासारखं झालं तर तुझं लग्न असं करीन की कडेच्या 21 गावाला जेवणाच्या पंक्ती वाढीन. आता होईल तेव्हा बघू पंच. पर आता निघायचं का नंतर गाव जागा व्हायचं. ये चल. चला. थांबा. यो काय झाले? ये कुठे निघालात? अयो काम आहे बाहेर म्हणून चाललोय. कसले काम? वैजंता माझ्या कामाच्या आड येऊ नकोस बघ, नाहीतर मी काय करीन सांगता येत नाही. अय्या एनरी पण वेळ कमी आहे, येतो. वाड्याच्या बाहेर जायचं नाही, लक्षात असू दे. हो ग हो ग. राहत अशीच गेली. ह्या पोरांनी झोपू दिलं नाही बघा. अरे आणलाय कशासाठी तेच मला समजना. हाय कोणतरी जाताना दिसत हाय. हा? बैलगाडी आहे आणि पांढऱ्या कपड्यातून जाताना दिसलं. बैलगाडी तर दिसते. बाबा रातच्याला गावातनं बाहेर कुणी जाईना आणि हे काय आहे? हातात कुदळ आणि फावडी घेऊन माणसं दिसतात. हवं दार बंद करा. कुणी बी काय बी बघू नका. काय झालं? समधी असं डोळं मोठं करून बाहेर का बघते? काय नाही. गुंडप्पा अरे तू झोपला नाहीस? नाही, बाळूनी सांगितलं नको झोपूस म्हणून. काय र असं का? ह्यानं डोळं मिटलं मग झालंच. अरे काय बोलतो? काय बी सांगतो का लहान पोराला? माझा बाळूवर विश्वास आहे. तो कारण असल्याशिवाय बोलणार नाही. बघितलं का सुंदरा? आता याला घरात ठेवून उपयोग नाही. आपल्या मेंढरांसंग याला बी धाडूयात कर्नाटकात. हवा तुम्ही बाहेर धाडायच्या गोष्टी करू नका बरं. गुंडप्पा जा तू जाऊन झोप. हा मी आधी चूल पेटवाया घेते, पाणी तापवते, मग आंघोळी करा. तवर आराम करा. जा. पण मला लय भ्या वाटते. मी जाऊ घरला. ए त्या आतापर्यंत सोबत होतास, आता पुढे राहिला नाहीस तर नंतर पश्चाताप करशील. पण तुम्ही सांगत बी नाही काय आहे ते. अयो कळेल की रे पोपटा, कळेल की. जरा धीर धर. बरं आपण तिथंच चाललो ना जिथं गोदा निश्चित पडली होती. आणि गावातलं कोणी बी जायला तयार नाही. अयो म्हणूनच आपण चाललो. चला
पण मला काही होणार तर नाही ना? अयो आता देवालाच माहित. घाबरू नकोस, चल. अरे गुंडप्पा, थंडी हाय, कशाला लवकर उठायचं? झोपून राहायचं की. नाही, माझी उवा जाताना दिसेल इथून. म्हणून लवकर उठला आहेस वय? अजून तरी दिसली नाही तुझी माय. कवा धरणं बघतोय आम्ही. बा मी आम्ही तेच बघतो हाय. म्हणजे माझी उवा येणार नाही की काय? तसं झालं तर चांगलं होईल. तुझा बा ऐकणार नाही. काय बी झालं तुझा बा आकाला धाडणारच. बर जाऊ द्या. गुंडप्पा, तुला गरम पाणी देऊ का? हो द्या, तोंड धुतो मी. वय, आय त्याचा बा जाताना दिसतोय. हे अरे थांबा, चला. कुणी बघू नका, चला या आत या. बाळ्या आत वळ. या लवकर. हे तर माझे अप्पा आहेत. पण ते काय इथून चालले आहेत? हे काय विपरीत हाय म्हणायचं. आय मी मोर जाऊन बघू का? कुमान बस इथं. ए तात्या, या लोकांना तू घेऊन आलास ना रे? होय होय, बाहेर गावचे आहेत, भरोशातले आहेत. अयो यांना सांगितलं सगळं समजावून काय करायचं ते. आता ते कुदळ फावडं घेऊन नाच तर नाही करणार. अयो विनोद, पहाटे पहाटे विनोद. काढतो ताम तुझा सगळा विनोद. वय का? अरे देवा, वाचिव मला. ते देवाप्पाला पकडून घेऊन गेले. आता हे काय तंत्र मंत्र करते काय नाही माहिती. ऐका रे सगळ्यांनी, अयो इथे जे काही घडेल त्याने घाबरून जायचं नाही, लक्षात ठेवा. ऐकलं का पाहुणं? मी जोपर्यंत सांगतो तोपर्यंत इथे खोदायचे, आणि खोदल्यानंतर इथे जे काही मिळेल ते सगळे माझे. त्यातून तुम्हाला बक्षीस दिले जाईल. ते घ्यायचे, तोंड बंद करायचे आणि निघून यायचे. आलं लक्षात? पण मला बी मिळेल ना? ए तात्या, अरे तुझे तर थाटामाटात लावून दे. लग्न म्हणतोय मी. पण खोट बोल नका, पाप लागन तुमासनी. अयो ए पोपटा, अयो तुझे लग्न होणार रे. बेळगाववरून तसे पत्र आले बघ. हा, पत्र आलं? इकडे आण रे. कुठं खोदास पंच? अयो ए तात्या, थांब की रे, जरा थांब की.
हं. अय्यो तू धन आहेस ना रे, मग कुठे आहेस? पण कोणासंग बोलताय? बरं आहे ना व? काही याड लागलं तुम्हासनी? पंच, मला बाहेर काढ. अय्यो कोण आहेस तू? म्या धन आहे धन. सोन्या चांदीनं भरलेलं 7 रांजण आहेत. अय्यो तुला काय पाहिजे म्हणतो मी? तू सगळं धन घे, पर मला तुझा मुलगा दे. पंच, अहो चला घरला. अहो काय मागतोय त्यो? माझ्या मुलावर माझे खूप प्रेम रे बाबा. तुला दुसरे काय पाहिजे असेल तर सांग म्हणतो मी. इथे कुदळ मारा. इथे कुदळ मारा. मारा म्हणतो कुदळ. लवकर त्या इथे मारा कुदळ. अहो पंच, थांबवा हे समज. माझं लगीन नाही झालं ना तरी बी चालन, पण उद्या गुंडप्पाचं काही बरं वाईट झालं तर? यो काही होत नाही रे पोपटा. अहो पंच, तुपासने काय ठाव काही होत नाही. नारळाला डोळं काढले. अयो ए त्या, अरे गुंडप्पाच्या ऐवजी नारळ द्यायचा जागेला. अयो झाले काम. बघा बर का, नाही तर काही खरं नाही. ए तात्या, पहाट व्हायच्या आत मला 7 रांजण घेऊन वाड्यावर जायचे. गप्प बस म्हणतो मी. पण अहो ते बघितलं का? अय्यो अय्यो, हालाच काय ते. तरी मी तुम्हाला म्हणत होतो,
महादेवा महालिंगराया. हे थांबव ती कोदळ आणि फावडं. अय्यो हे बाळू, अय्यो तू इथे कसा काय आलास म्हणतो मी. आणि यांना का थांबायला सांगतोच. तुम्हासनी धन मिळालं आणि गुंडप्पा गेला तर तुम्हासनी चालेल का? हे! अय्यो हे बाळू, अय्यो तू इथे कसा काय आलास आणि यांना का थांबायला सांगतोच. तुम्हासनी धन मिळालं आणि गुंडप्पा गेला तर तुम्हासनी चालेल का? अय्यो 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 नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. मग ती काम कर नका काय? अय्यो मला कळलंच नाही रे इथे काय चालू आहे ते. अय्यो आकाशने ठेवा आहे का? तुम्ही इथं आला हाय आणि हे खोदकाम करताय ते? बाळू मी ह्यात नाही. तात्या ग बस. तू इथं हाय आणि सामील नाही म्हणतोस? अय्यो हे बाळू, तुला पण थोडे धन देईन बघ मी. असलं धन घेऊन हात काळ कराल का म्या? दुर्भाग्य असल तर ते कष्ट करून बदलता यायला पाहिजे. असं धन मिळेल याची आज धरणं मी चुकीचं आहे. अय्यो मी तेच सांगत होतो यासनी. तो आवाज जमिनीत नाही, तुमच्या आतून येतो आहे. अय्यो हे बाळू, मला खरंच समजले नाही रे बाबा मी इथे कसा आलो ते. अय्यो बस मी आज ज्याच्या सोबत मैत्री केली त्याला असंच वाऱ्यावर सोडल का? म्या गुंडप्पाला काय बी होऊ देणार नाही. आणि आता तुम्ही थांबला नाही तर तुमचं काय बी खरं नाही. म्या समध्या गावभर सांगल तुम्ही काय करत होता ते. ए बाबानो, ए तुम्ही तुमच्या घरला जावा. हा तुमचं पैक तुम्हाला देतो म्या. अय्यो जा रे बाबा, लवकर जा. अय्यो लवकर जा. अय्यो अय्यो आणि तुम्ही बी निघा. हो पण खोटी का होईना माफी मागा. अय्यो ए बाळू, अय्यो खरंच माझे डोके ठिकाणावर नव्हते रे बाबा. हे तू आणलेस माझी डोके ठिकाणावर. हे बाळू, गावात कोणाला सांगू नको बघ. अय्यो अहो पंच चला. अहो नाही तर समजा गाव गोळा व्हायचा. अय्यो हे घ्या तुमचं नारळ. अय्यो राहून द्या ते, राहून द्या. तुझा आवाजच बंद करतो म्या. आणि ह्या मोर कुणासनी बी आवाज देऊ नग. बाळ्याला घेऊन येतो. कुठं उंडारतोय बघतो. हो थांबा, आला त्यो.
बाळ्या तुला सांगितलेलं समजतच नाही ना हो? मायेनं सांगा मारून सांगा ऐकायचंच नाही ना हो? काय म्हणतात ते? गावातच गेलो होतो. अरे दिस उजाडायच्या आत गेला होतास की आता परत कशाला गेला होतास? गावातले लोक घाबरली होती ना मग. त्यासनी सांगितलं आता घाबरायचं काय बी कारण नाही. काय बोलतोस बाळू? काय केलं तू जाऊन? अरे सांग की. काय नाही म्या काय करणार. ते पांडुरंग आहे. ऐक ना का सुंदरा सांग याला का ठेवायचं घरात? अरे बाळू ऐक की जरा, आपण ह्या समजामध्ये नाही पडलं पाहिजे. सुंदरा, अगं लोक जमले आहेत त्या जागेवर. चला आपण जाऊन बघून येऊ. आधीच घरातलं काय कमी आहे का गोदे? अगं तिथं कुणीतरी खांदलेलं आहे आणि त्यावर भंडारा बी टाकला आहे. आता बास झालं ते ऊसाच्या गुराळ्यागत चाललंय समत. पण तिथनं आता आवाज यायचा नाही. वय बाळू खरंच? आता मी काय सांगू, काय खरं आणि काय खोटं. तुला कसं ठाव? काय तरी बरं तू या. अगं पर सुंदरा, त्यातनं आवाज यायचा कायमचा बंद झाला म्हणजे बरंच आहे की. आता हे म्हणू नका का बाळ्यामुळे झाला. रातच्याला तो पंच माणसं बैलगाडी घेऊन गेला होता तिथं. त्यानंच खोदकाम केलं असं. वय गोदे ते काय बी असं ना, गावावरची पिढा गेली बघ. पर सुंदरा या म्हणालो तसं जावई बापू आणि गंगीकडे धाडूया बाळ्या. असंच करायला पाहिजे. तिथं राहिला तर याच्या त्याच्यात नाक खूपसत बस. तुम्ही जाणार होता ना गंगीकडं? या नाही जाणार. का? आता काय झालं? ह्यो काहीतरी करणार आणि मला ऐकावं लागणार. सुंदरा पाहिजे तर गोदाला घेऊन जा संग. गंगेच्या सासुराडीला जाऊन म्या नाही हातापाया पडणार. खरंच धाडणार काय झाला कर्नाटकात? असंच म्हणतात. संक्रांत झाली की. गोदा मावशे, म्या घरात असलेलं ह्यासनी चालत नाही ना मग. कशा पाहिर दादा, गुन्हे हाय पोर. आता तू त्याची बाजू घेऊ नका. सुंदरा हे जातो बाहेर. बाळ्या, तुझ्यामुळे रागवला आहे बा. म्या चालूच आहे की. म्या गेल्यावर कुणी कुणासनी काय बी बोलणार नाही बघ. पंच तुम्ही व्हा मोर, मी नाही येत. अय्यो चल की रे घरी. तुमचं घरी गेल्यावर काय होणार आहे ते दिसतंय मला. माझा बळी देऊ नका. अय्यो काही होत नाही रे, तर त्या काही होत नाही. चल. पंच मी तुम्हाला चांगला माणूस समजत होतो, पण तुम्ही तर लयच. आयुष्यात धन नसेल तर कोणी जवळ करत नाही, कोणी विचारत नाही. लक्षात असू दे. मला सांग, तुला दिसायला कमी दिसते? हा चांगलं दिसतंय मला. तुमच्या मिशीत किती पांढरी केस आहे ना, मोजून सांगू शकतो मी. अय्यो तुला ऐकायला कमी येते? वास काय विचारताय पंच? समजा जिथलं तिथं आहे, तुम्ही नका काळजी करू. अय्यो मग मला सांग, तुला दिसायला चांगलं दिसतं, अयो चांगलं ऐकायला येत, हं. तुला आहे चांगले हं? मन,
तरी तुझं लग्न होत नाही. अय्यो, का होत नाही? का नाही होत? अय्यो, तुझ्याकडे पैसे नाहीत. आता का कुठं डाका टाकू मग? अय्यो, तेच म्हणतोय मी. जर मला धनाचा लोभ झाला तर त्यात चुकले कुठे? अहो पंच, जळता जळणार नाही एवढं दाबून ठेवलं वाड्यात, पण तरी अजून पाहिजे तुम्हाला. ए तात्या, तू वाड्यावर चल की रे आधी. तुझ्या लग्नाचं ठरवू बघ. खरंच का? तुझी शपथ. हा. आणि मग अक्काला तो तुपातल्या शिऱ्याचं बी सांगा. अय्यो, तुपातला शिरा पाहिजे तुला. अय्यो, देतो चल. रातच्या अंधारात काय झालं असेल देवाला ठाव. अरे गावात बाहेर पडलं की समजेलच की. आपण कशाला स्वतःहून बाहेर बघा. मायप्पा, अरे छोट मालक, तुम्ही हित आहे सवय? हो, तू इथे काय करतोय? अहो अक्का तिकडं रडतेत. म्हणे गुंडप्पाला घेऊन या म्हणे. हो का? हा, पण अव्वाला तर माहिती आहे मी बाळूच्या घरी आलोय म्हणून. असं होय. कसलं तरी भेपान घेतलं आहे त्यांनी. गुंडप्पा, आता तू तुझ्या घरला जा आणि मग पुण्यांदा खेळायला ये. हाय, मी आज सोडून येतो गुंडप्पाला. का मायावर भरोसा नाही काय? नाही, त्याला मी आणलं आहे, मी आज सोडायला जाणार. मी बी येतो संग. हव गावात तर जाणार आहे ना. जाऊ द्या त्यास. तात्या, गावात काय झालं ते समजलं का? कशाच? पंचासनी बघितलं मी अंधारात जाताना. होय का? नाही, मला काही ठाव नाही बाबा. आणि अक्का नाही दिसल्या आज. हा, अक्का तर वाड्यावरच आहे ना. अव्वाला बरं नाही, तिला ताप आला आहे. छोट मालक, चला उशीर होतो. आय, मी जातो आणि परत येतो. उभय त्याला सोड आणि लागलीच ये. आणि मयप्पा, तू काय बघितलं ना, कुठं काय बोल नको उगाच गावात बोबाटा. तू बी होतास का पाटला संग? म्या? माझा काय संबंध आहे? भीमादा, राहू दे. तू कधी खरं सांगणार आहे का? मी जाऊन येतो, मग बोलू. चला. हा, चला चला छोट मालक. बाळू, तू मला वाड्याच्या बाहेर रात्रभर कसे ठेवलेस रे? आता तुला कसं सांगू, तुझ्या आयानं बाला समजतच नव्हतं मी काय म्हणत होतो ते. काय म्हणत होतास तू? सांगतो ते, पण आधी तुला तुझ्या घरला सोडतो. पण आता भ्यान आहे बघ. तू काय बोलतोस मला कळत नाही, पण एक सांगतो, मला तुझ्या घरी खूप आवडले. मग तुला पाहिजे तेव्हा तू ये. चल. अगं तुझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं सोन्याने भरलेले 7 रांजण आहेत. अक्का, म्या तुला धन देतो, मला तुझा मुलगा दे. गुंडप्पा! गुंडप्पा!
घाबरले होते मी. अव्वा तू का घाबरली होतीस? काही नाही. का सांगून टाका की, म्हणजे त्याला बी कळल त्याचा बाद धनासाठी काय करल ते. अयो, बाळू त्याच्यासमोर काही बोलायला नको म्हणते मी. का त्याला बी समजू द्या धनाचा लोभ कुठवर गेला आहे ते. अव्वा बाळू काय म्हणतोय मला कळत नाही. मी गेलो की मग विचार. बाळू थांब. आणि पंच पहाटाच्या याला कुठं गेलं होतं ठाव नव्हतं का? मला वाटलं नाही ते तिकडे जातील आणि धन मागतील म्हणून. ते तिकडच गेलं होतं. म्या गेलो नसतो तर तुमच्या वाड्यात 7 रांजण आला असतं. बाळू तू थांबवलंस त्यांना. वय आणि गुंडपाला का घेऊन गेलो हे ठाव आहे का? का? माझ्या संग होता म्हणून त्याला काय नाही झालं. जमिनीतून काय आवाज आला होता? अक्का म्या तुला धन देतो, मला तुझा मुलगा दे. अय्यो, त्याची आठवण पण करू नकोस बघ बाळू. चला येतो म्या. आनंद सांभाळा तुमच्या पोराला. बाळू तुझे उपकार कसे विसरू मी. अहो माझं उपकार कसलं? पांडुरंगाला हात जोडा समद मिळेल. आणि परत असली चूक करू नका. होय थांब, तोंड गोड करून जा. येतो म्या. बाळू त्या जमिनीतून आता आवाज येतच राहणार काय? तो आवाज जमिनीच्या आतून येतो का मनाच्या आतून येतो हे बघा अक्का. मसनी जे पाहिजे तेच ऐकू येतं. चला येतो म्या. गुंडप्पा भेट नंतर. सोडलंच ना हो गुंडप्पाला. होय आणि आता काळजी करायचं काय बी कारण नाही. म्हणजे आता त्या जागेवरून कसला बी आवाज येणार नाही आणि कुणासनी बी त्रास होणार नाही. हे तुला कुणी सांगितलं? अगं म्या तिथं जाऊन बघितलं. कुणीतरी भंडारा टाकला होता त्या जागेवर. अगो भया, बाळू असं असेल तर लई बरं झालं बघ. याच्यावर भरोसा ठेवू नका. हो असं का म्हणताय सा? आता त्यो बोलतोय ते का खोटा आहे का? कोणी बोलत नाही म्हणून काय बी बरळतोय आणि तुम्ही त्याचं कौतिक करत बसताय. आय तुला पाहिजे असेल तर तू देवीच्या देवळात जाऊन ये आणि गोदा मावशीला बी घेऊन जा. मग बघ मी खरं बोलतो की खोटं. हे घे बा. तुमचं चालू द्या, मी चाललो आहे शेतावर. बा मी बी येतो. नग येतो की बा. मी बी काम करल तुझ्या संग. हा बघ येऊ द्या की संग.
असं काय करताय? काम करणार असतील तर चल. होय, आणि मेंढ्यासनी बाबळीचा पाला बी आणतो खोडून. बर, हे घ्या ना अरे. आय येतो म्या, आणि तू देवीच्या देवळात जाऊन ये. होय. म्या परत आलो हाय, हे खरं वाटना का? नाही, दिसतच आहे की. तुम्हासनी वाटलं असल का गेला देवाप्पा कायमचा? तसं नाही. बरं झालं तुम्ही आलाय साठी. म्या तुरुंगात गेलो त्याचा लय आनंद झाला असेल नव? असं कसं होईल? मला तर लय आनंद झाला होता. बाळ्या, देवाप्पा, तुम्ही नाही ना गावात, तर लय जोर वाढला ह्या पायाचा. असं व्हय? पर आता म्या आलो हाय, म्या बघतो ह्या बाळ्याकडं. देवप्पा, तुम्ही मनावर घेऊ नकाची. अहो, खुळा आहे त्यो. नाही मायप्पा, खोळा नाही हो, लय पोचल्याला हाय. गावातनं पोलिसांनी तुम्हाला कासऱ्यानं बांधून नेलं होतं असं ऐकलं म्या. बाळ्या, अरे तू आणि त्या पंचानं मिळून डाव साधला नव? त्यात बाळ्याचा काय संबंध? अरे मग आम्ही काय खोटं बोलतात का काय? मंगळू, तुमच्या कर्माची फळं आहेत. बा आपण जाऊ शेताला. देवप्पा, आम्ही जातो. बरं झालं तुम्ही आलायसा. काही लागलं तर सांगायचं. मायप्पा, लय घाईत हायस, येळ नाही तुझ्याकडं माझ्यासाठी. तसं नव, शेतात बघाय पण झालं नाही ना. एक सांगतो, तेवढं ऐकून जा. तुझ्या या पोराला म्या जित्ता सोडत नाही बघ. मला आणि माझ्या बाला धमकी देतोस का? माझ्या नादाला लागून बघ, तुला जित्ता सोडत नाही म्या. बाळ्या, तंटा करू नका. चल म्हणलं ना. मायप्पा, पाठीत वार केला बघतो आणि तुझ्या पोरानं.
अहो तुम्ही बी काय पोरासोराच्या नादाला लागतायचा. चल हो बाजूला. जोगी दिसतो चल बा. देवी आहे. अगं हाय तरी कोण ह्यो? यो यो थकलो रे तात्या, थकलो. काय झालंय वैजंता? अशी रागाने का बघतेस म्हणतो मी. कुठे गेला होता तर तुम्ही? अरे कुठे म्हणजे? अरे बाहेर. तात्या खरे काय ते सांग. सांगू का पंच? काय मला खोटं बोलायला अजिबात जमत नाही. सांगून टाक खरे खरे. अय्यो तो काय सांगणार? मी सांगतो. अय्यो खरं खरं सांगा. अय्यो वैजंता, मी त्या जागेवर गेलो होतो. अय्यो मला काय सांगितले होते तुम्ही तिकडे जायचे नाही म्हणून? मग तुम्ही का गेला होतात? अयो वैजंता, केवढी गंभीर गोष्ट. त्याचा लावायला नको का म्हणतो मी. सोक्ष मोक्ष. मग तुम्ही काय केले? अयो मी तिथे गेलो. 5-6 लोकांना बोलावून आणलं तात्याने. तिथे खोदले आणि जागा बंद करून टाकली. हा आता आवाज येत नाही बघा वैजंता. अय्यो काय सांगताय? अय्यो पंच तुमचे पाय कुठे? अय्यो पाय पडू द्या. असू दे. अप्पांच्या पाया का पडतोयस रे तू? अहो त्यांनी जे सांगितलं ना ते मला जमलंच नसतं. सुचलत नसतं. एंड्री पण काही भले बुरे झाले असते तर? त्यासनी काय फरक नाही पडत. अय्यो त्याला असे म्हणायचे आहे की मी कशालाही घाबरत नाही. अय्यो 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 बरे झाले वाचलो म्हणायचे आपण. अय्यो पण आता त्याचा विचार करायचा नाही, कळले? आणि कोणी काही विचारले तर बोलायचं पण नाही. अय्यो असे का? अय्यो वैजंता, माझे कसे आहे? चांगले करायचे आणि दरीत टाकून द्यायचे. अय्यो
पण तुमच्याकडून लय शिकण्यासारखं आहे बघा. अय्यो असू दे. आता सगळे उत्तम आहे, कळले? काळजी करायची नाही. माझ्या गुंडूचा जीव मागत होतं कुणीतरी. अय्यो. बरे झाले अरिष्ट निघून गेले ते. बाळू म्हणत होता ना तो सोबत असताना मला काही होणार नाही म्हणून. अय्यो गुंडू, मी असताना तुला काही होऊ देईन का म्हणतो मी? अक्का, आता या गोष्टीवर काहीतरी गोडधोड व्हायलाच पाहिजे. अय्यो होय होय. थांब, हा. तुपातला शिरा करते, आज खाऊनच जा. हा? तुपातला शिरा. अय्या हो ग, साजूक तुपातला शीर. आता बाळू तर म्हणत होता, आता खरं काय खोटं काय ते त्या देवाला ठाव. तसं असल तर बरंच आहे. गावावर आलेली पिढा गेली म्हणायची बघ. शेतात गेलाय बासंग, म्हणलं जाऊ दे तेवढाच गावाच्या बाहेर. गावात राहायला तर उगा आमच्या जीवाला घोर. पर गावात कोण आलं आहे ते समजलं ना ग? नाही, हा घराच्या बाहेर तरी पडाय होत आहे का? अगं तुरुंगातून सुटून आलाय तो देवप्पा. अरे देवा, काय करावं असल्या भूताचं? म्या म्हणलं गेला हाय तुरुंगात, आता काय परत यायचं नाही. तो मंगळू लोकांनी सांगत होता का तुरुंगात हातातून सोन्याचं दागिनं काढून दाखवत होता पोलिसांनी. पागळली असणार समधी. बघ, लवकर यायचं नाही का? दिस मावळून किती वेळ झाला? लय काम केली या शेतात. गुणाची आहेत पोरं माझी. बरं चल येतो मी. अगं बस की, तू काय परकी आहेस का? अव ही काय म्हणत होती? सांगा की. ते देवप्पा सुटून आला आहे म्हणा. होय, वाटत भेटला आमासनी. पांडुरंगा, धमकी दिली आहे त्यानं बाला आणि बाळूला. आता आपण त्याचं काय केलं आहे? तो आहे की तुझा लेख. गप्प असतो का तो? काय रे बाळू, काय झालं? त्याला वाटलं मॅच त्याला धाडलाय तुरुंगात. खुळा आहे का काय त्यो? तो काय म्हणला ठाव आहे का? बाळाला चित्ता नाही सोडित म्या. त्याला म्हणा माझ्या लेकाकडे नुसतं बघ तरी बस जाळून टाकेन. आय मी बी तेच म्हणतो आहे. कशाला भ्यायचं त्याला? अरे तो काय तलवार घेऊन येणार नाही. काहीतरी देव देवच की करायचा. सुंदरा, दादा म्हणतोय ते काय खोटं नाही बघ. काय करावं आता? आय तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आता बाळ्याला गंगीकडे धाडावं म्हणतो. म्या नाही जाणार गंगूताईकडं. अरे ह्यो तिकडे गेला तर गंगीची बी काळजी राहणार नाही. आणि ह्यो बी काम कर.
कर्नाटकात मेंढ्या घेऊन जात्याल जावई बापू आणि गंगी. काय करायचं बाळू? म्या तुम्हाला घरात खुपतोय का? अरे, काय करावं बाळूचं आता? दादा म्हणतोय तसं गंगीकडे धाड. गावात दिसला नाही म्हणजे गप राहतात लोक. तुझ्या या पोराला म्या जित्ता सोडत नाही बघ. कसला विचार करतायसा? आपल्या स्पोर्टच्या गोळ्याला आपल्या मुलं धमकी दिल्यावर काय वाटलं असेल? तिथल्या तिथं काठीनं बडवायचं नाही का त्याला? तसं केलं असतं तर अजून पेटलं असतं. नरमाईनं घ्यायला पाहिजे. आता आपण कोणाच्या वाट्यात जातोय का? लोक आपल्या वाट्यात आडवी येतात, त्याला काय करायचं? मला वाटायला लागलंय का बाळ्याला इथं ठेवायला नग. म्हणून गंगीकडे धाडणार? अजून कोणी भरोशाचं आहे का? भन आहे त्याची. वय पर तिथं जावई बापू आहेत, तिची सासू हाय, त्यांचं काय करायचं? संक्रांत झाली का दोघं कर्नाटकात मेंढ्या घेऊन चरायला निघत्याल. जाईल त्यांच्या संग म्हणजे तापच नग. देवापा बी नग ते पंच बी नग. गावातलं बी कोणी येणार नाही दारात. मी काय म्हणते, नाही तुम्ही ठरवलं हाय त्याप्रमाणे होऊ द्या, पर त्यासनी पहिले विचारून घ्या. नाही म्हणतील का ते? असं नव, पर बाळू त्यांच्या संग आलेला त्यासनी चालते का बघा. उगा त्याच्यावर गंगीला त्रास नग. असं असेल तर जाऊन येतो मी उद्याच्याच. हा, आणि मी समजावते बाळूला. मी जाऊन येतो पर त्याचं ऐकत बसणार नाही. मी भाऊ समजावून सांगितलं का ऐकल ती हो. आणि त्याला हे बी सांग का मेंढ्यांसंग गेला तर तिथं काम कर. त्यांच्या डोसक्याला ताप होईल असं काही करू नका. पण नाही करायचा. आता असं हाय, मोठेपणी कसं होईल काळजीच आहे मला. लहान आहे म्हणून निपतय. मोठा झाल्यावर कोण समजून घेईल? बायको तरी ऐकल का? आता पार त्याचं लग्नपत्र पोचला तुम्ही. नका एवढा विचार करू, झोपा. पांडुरंगा, हालसिद्धनाथा, माझ्या बाळूला सांभाळून घ्या बाबा. बाळ्याला गंगीकडे धाडावं म्हणतो. बाहेर का बसला आहेस? असंच बा जे बोलला ते आवडलं नाही वय? मला मी घरात राहिलेलं आवडत नसेल. पहिलं चंद्रलाल शेठजींच्या वाड्यावर सालगडी म्हणून धाडलं, आता गंगूताईकडे जा म्हणतो या. अरे ती तुझ्या काळजीपोटीच बोलते. आय ह्या याला तू बी काय बोली नाहीस म्हणजे म्या तुला न गाय ना मग. अरे असं नाही आहे बाळू, पर उद्या तुला काय झालं तर केवढ्याला पडल.
आणि आम्ही काय करावं सांग बरं. मला काय नाही होत. नाही बाळू, तो देवप्पा तो पंच हे काय साधी सुधी माणसं आहेत का? आणि किती दिस गप बसतील ती. म्हणजे मी गावाच्या बाहेर गेल्यावर समद्यासनी बरं वाटेल. नाही र, मला तुझी लई आठवण येईल बघ बाळू. आय तू खोटं बोलतीयस. अरे काल सिद्धनाथांची हाल तुझ्या बिगर बाळू मला नाही करमायचं बघ. पण यायला मला बी वाटते का तू गावात राहू नाही आणि कर्नाटकात मेंढ्या चारून तू बी येशीलच की परत. जशी पांडुरंगाची इच्छा. उन्हाचा आहे माझा बाळू. मीच की आता किती जागा राहतो. तुझा मला झोप आल्यावर येईल म्या. बर बाहेर जाऊ ना ग बाळू. ये तू.